काशीमिरा परिसरातील डाचकुलपाडा येथे अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला। हा तणाव वाढत जाताच आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री झालेल्या छेडछाडीच्या घटनेवरून 2 गटांमध्ये वाद झाला होता। त्यानंतर आज सकाळी काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळाया आणि दगड घेऊन डाचकुलपाडा परिसरात आले आणि रिक्षांवर हल्ला चढवला। तब्बल 20 पेक्षा अधिक रिक्षांची काचं फोडण्यात आली आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही भावना दिसून आल्या। घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे। दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून परिसरात अंमली पदार्थ विक्रीसारख्या अवैध कारवायांवरही कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत। सध्या पोलिसांनी डाचकुलपाडा परिसरात सुरक्षा वाढवली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। आज पहाटे काही गुंडांनी या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती, त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला। आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं, त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या आहेत। ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात, सर्रास असं सांगितलं जातं। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे, कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6-6 हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात। म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल। आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात। अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे। गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळ 1 किलो हस्तगत केलं पोलिसांनी। दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल, याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात। काही लोकांनी आरोप पण केलेला आहे की त्यांना तडीपार केलं जातं, परंतु तडीपारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या पद्धतीने आम्ही सगळं करतोय, पोलिसांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत। चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल, कारण शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचा आहे। परंतु आता हे जो काय काल रात्रीचा प्रकार घडला, त्या प्रकाराची दखल घेत आम्ही ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले आहेत। ही घटना सकाळी 6:30 वाजता की 6 वाजता घडली होती। इथे माहिती मिळाली की आम्ही 6 वाजता पोलिसांना कॉल केला होता, पण पोलिसांना यायला 1 ते 1.5 तास लागला। म्हणून बघा, आता मी डीसीपी आणि सीपी साहेबांना तशा सूचना केलेल्या आहेत। जे लोकांचं मत आहे त्या मतानुसार काय काय चौकशी करायची, जर स्थानिक पोलीस यामध्ये जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कारण पहाटे 4 वाजता काहीतरी ज्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं त्यांनीच एनसी दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे, आणि लोकांनी 6 वाजता फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस पोहोचलेले आहे। म्हणजे काय नक्की आहे याची चौकशी तर करावी लागेल। ताबडतोब पोलिसांना पण ऍक्शन घेणं कठीण आहे, तरी पण त्यामध्ये जर कुठले पोलीस कर्मचारी किंवा कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल।